हॅलो पप्पा. हा आले तुम्ही फाट्यावर आले. हा या. इथं सुप्रिया आम्हाला सांगा लागल भाऊ. चल मायला श्याम येतं काय करतो तू? मामा तुला काय करायचंय काही करीन मी. दिवस मोबाईल मोबाईल मोबाईल. काय काम धंदे करीत जा जरा. मी म्हटलं बघन बिड्या मामा तू नको शिकू मला. अरे शिकू नको. बरं जाऊ दे ते. बोल. मला जरा गाडी दे ना, फाट्यावर जाऊन यायचं मला. मामा पेट्रोल नाही माझ्या गाडीमध्ये. मायला आम्ही मागितलं की पेट्रोलच नसतं का गाडी. काय राव एखाद्या वेळेस तरी काय आम्हाला येत जा राव तू. त्या श्यामेला गाडी मागितली तर दिली नाही भाडकावणे. बघतोस त्याला नंतर. गाडी का नाही आणली तुम्ही? अरे गाडी मागितली होती त्या श्यामेला पण दिली नाही त्याने. लय बदमाश झाला ते. किती वेळा मला घरी चालत जायचं. गुड न्यूज आहे. काय रे भावा? काय रे तुझी लहानपणीची मैत्रीण आली. अरे खरंच आली का? दुसरी कुणी असं दुसरीलाच बघितलं असं. आली फाट्यावर बघितली मी. अरे 15-16 वर्ष झालं गावात नाही. तुला ओळखू येईन का ती? आली म्हणतो लका तुला. तरी म्हणतो तिचा बाप माझ्यापाशी आला होता. मला गाडी मागत होता. कशाला मागत होता माहित नाही. ती कुठं पाहिलं होतं तिला? फाट्यावर बघितलं. फाट्यावर आहे? हो. बघ तुझं काय. मी जातो पण मला ओळखून करते. 15-16 वर्ष झालं भेट नाही माझी. झालं नाही लका. अरे थँक्यू भावा. लय भारी गुड न्यूज दिली तू. चल नंतर पार्टी. हा पार्टी. भावा कुठं चालला तू? का रे? चल ना सुप्रिया आली ना, जाऊ ना तिला आणायला. माझं काय काम तिथं? चल यार तिचा म्हातारा तुला माहिती किती खडूस. नंतर पार्टी द्यावा लागेल ना. पार्टी देतो तुला. चल मग. तू त्या म्हाताऱ्याला गंडव. चल तू फक्त कर बाबा लवकर लका. घरी कसे आहेत? घरी चांगले सगळे. तुझी आई सतत बिमार राहते. आता तुझी लय आठवण करीत होती. आता तू आली होईन. आता तिला बी आधार भेटन. काय चाललंय मामा? काय मामा लस निवांत चाललंय एकटा एकटा? निवांत चाललं म्हणजे? तुला गाडी मागितली तर गाडी नाही दिली. गाडी पेट्रोल नव्हतं मामा. आता 50 पेट्रोल टाकलंय ना आलो इकडे मी. मामा घ्या की गाडी. जा ना गाडीवर जा. होय आता गाडी घेऊन काय फायद्याचं? जवळ आलं घर आता. जा ना गाडीवर. काही नाही जा तुम्ही. त्यावेळेस माझ्याकडे मामा माझा ऐक ना. इतक्या वेळेस बरं बघ चला. मायला ही गाडी कशी चालू आहे ना रे? काय झालं? आता तर चांगली चालू होती. पेट्रोल संपलं काय रे मामा? पेट्रोल लागले भूषण मारायला. चल गे. जाऊ दे. सकाळी सांगितलं होतं गाडी पेट्रोल नाही. जाऊ दे जाऊ दे. ही गाडी जाऊ दे. बघ तू आण गाडी. माझ्यासोबत कशाला जाणं? ते गाडी ढकलीत. मला गावात जायचंय. गावात जायचं. बाबा कंबर मोडलं रे. खटारे मोड. मला फाडतो श्याम्या. तुला तर बघतो. ओळखलं का मग? हा माझ्या वडिलांसोबत फाट्यावर होता ना. मला वाटलं तू ओळखलं असशील मला. नाही ओळखलं? अरे लहानपणी आपण एकत्र भांडी कुंडी खेळायचो. नाही आठवत? खरंच काहीच लक्षात नाही. ठहरे परदेसी साथ क्या निभाओगे. काय यार तू आनंदास येतो झाला यार. काय झालं? काय सुप्रिया मला ओळखतच नाही यार. कस काय? काय विसरली का काय? काय मला कळण. तू तर म्हणलं का तुझी ती बचपन लहानपणीची मैत्रीण म्हणून. आवा तुला बी माहिती लहानपणीची मैत्रिणी. आम्ही दोघं खेळलो एकत्र यार. खूप जुन्या आठवणीत आमच्या. पण नाही ओळखत भावा. तू तरी काहीतरी कर यार. तुला माहिती तिचा म्हातारा किती खडूस आहे. अरे घाबरतो कशाला? आपल्याकडे एक आयडिया आहे. काय झालं मामा गाडीला? पंक्चर झाली वाटतंय. पंक्चर? कुठं आले होते तुम्ही? मामा माझी गाडी घेऊन जा की. मुलीला कशाला येतात मामा? चला मी सांगा येतो. जाऊ आपण पंक्चर काढू. चला बरं. असं म्हणतो का? हो चला. चल का जा बेटा तू घरी जा. हा जा जा. येतो बाजारातून. पंक्चर बी काढतो. ते बाजार बी घेऊन येतो. चला मामा. श्याम्या जरा जमानी बरं का पोरीला.
आणि येतो मामा, एवढी काळजी करू नको बिट्या. दमानीने धबानीने पाडतील ना तर तिला. हा नको काळजी करू नको. तुला जेव्हा फाट्यावर पहिल्यांदा पाहिलं होतं तेव्हाच ओळखलं. लहानपणी आपण एवढे खेळलो, बागडलो, त्या साऱ्या आठवणी अजून जिवंत आहेत. तू माझा मोहन आणि मी तुझी गीता आहे. सुप्रिया, प्रेमाबद्दल काय मत आहे तुझं? प्रेम हे दोन जीवांचं अतूट बंधन आहे. प्रेम म्हणजे आयुष्यभराची साथ, आज पुढं आणि उद्या पुढं, त्यात असं काहीच नाही. एकमेकांच्या प्रेमाचं फुलपाखरू कधीच इकडे तिकडे उडून जात नाही. ए श्याम्या, काय करायला लागला इथं माझ्या पोरी सोबत? काय ना मामा इकडे आलो होतो, चाललो होतो इकडे गावामध्ये, तेव्हा आलतो सहज. सुप्रिया तू? काय नाही, राजाला बोलत होतो. काय आम्हाला बोलत होतो. राजा श्याम्या काय माझ्या लक्षात या नाही लागलं. काय चाललं नेमकं हे? काय नाही बोलत होतो आम्ही. कुठं चालला तुम्ही? घरी चाललो होतो. चल चल. मला सर्व काही अजूनही जसंच्या तसं आठवतंय. तुला नाही आठवत? तसं नाही आठवणार. माझ्या तर त्या आठवणी आजही जशाच तशाच जाग्या आहेत. माझं पण आहे का? एवढा जीव नको लो. तिथे बोलले नाही तर जीव गुदमरेल.